सरासरीवरील प्रश्न आहे आणि असे प्रश्न सर्वच एक्झाममध्ये विचारतात. एका नावेतील 30 मुलांच्या वयांची सरासरी 15 वर्ष आहे. नावाड्याचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने वाढते, तर नावाड्याचे वय किती? आता बघा, एक आपण जी नॉर्मल प्रोसेसने काढतो ते मी काढून दाखवते आणि एक शॉर्ट ट्रिकने काढून दाखवते. बघा, आता आपण नॉर्मली काय करतो, किती मुले आहेत? 30 मुले आहेत, सरासरी 15 आहेत. तर या दोघांचा करतो गुणाकार, या दोघांचा गुणाकार होते 450. ठीक आहे. आता मुले किती आहेत? 30. त्याच्यामध्ये नावाड्याचे 1 मिळवले, हे झाले 31 लोक. ठीक आहे. वाढते कितीने? 15ने, म्हणजे हे झाले 17. ठीक आहे ना, हे झाले 17. आता या दोघांचा गुणाकार 31 गुणेला, आता या दोघांचा गुणाकार करा 31 गुणेला 17. ठीक आहे. आता 31 गुणेला 17 हे 31 साते 217. ठीक आहे. अधिक 31 एक 31, म्हणजे हे झाले 7 2 आणि हे 5, हे झाले 527. ठीक आहे. आता याच्यातून हे आपण करतो वजा, म्हणजे 527 वजा 450. 12मधून 5 गेले 7 राहिले आणि हा 0. ठीक आहे. किती वर्ष आले? 77 वर्षे. ठीक आहे. हे झाले आपण नॉर्मल जी प्रोसेसने करतो ती. आता एक बघा शॉर्ट ट्रिक. किती सरासरी आहे? 15. ठीक आहे. 15 लिहून घ्यायचे. ठीक आहे. वाढते कितीने? 2ने. ठीक आहे. 2 म्हणजे हे झाले 17. ओके. आता मुले किती आहे? 30. परत वाढते कितीने? हे गुणाकार करायचा, सॉरी हा गुणाकार करायचा. वाढते किती? 2ने. आता या दोघांचा करायचा गुणाकार, हे झाले 60. आता या दोघांची करायची बेरीज, किती झाले? 77. किती वर्ष आले? 77 वर्ष. ट्रिक आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.